नमस्कार मंडळी. जुन्या दिवसाची जुनी सुरुवात. आणि मला माहिती नाही की नेमकी ही सुरुवात कधीची आहे आणि हा किती जुना दिवस आहे आणि किती नवीन आहे. आता मी ही जुनी सुरुवात 10 दिवसाआधीची करते की 15 दिवसाआधीची करते की महिनाभर आधीची करते की 1 आठवडा आधीचं, ते मलाही स्वतःला माहिती नाही आहे. त्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम होत आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी सोफ्याचं पण म्हणाली होती की मार्चमध्ये मिळणार म्हणून मी कॅन्सल केला. तर तेव्हा तुम्हाला माहितीच आहे की तेव्हा आमचा असा काही प्लॅन नव्हता, पण सासूबाईंनी ब्लंडर केल्यामुळे मला मध्येच घर घेण्याचा प्लॅन करावा लागला. आणि तेव्हा आम्ही काही सोफा वगैरे बुक केला नव्हता. ते मी असं स्टंट केला होता, असंच कमाईचा धंदा केला होता. असं मी करत असते, मध्ये मध्ये हे घेतलं ते घेतलं असं फेकमफाकी करणार होती. पण नंतर मग मला घरच घ्यावं लागलं सासूबाईंच्या स्टंटमुळे. तर त्यामुळे मग त्या सोफ्याचं काय करणार, जो मी कधी घेतलाच नव्हता. म्हणून मी सगळ्यांना असं फेकलं की मी हा सोफा कॅन्सल केला, कारण मला मार्चमध्ये हवा होता. आणि ते लोक म्हणाले मार्चमध्ये मिळणार आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे. आता तुम्हाला कळत नसेल की मी काय बोलते आहे, की मार्चमध्ये मिळणार होता पण तुला मार्चमध्येच हवा होता ना. आता मार्च संपत आला तरी तुझं शिफ्टिंग झालेलं नाही, आणि मग मार्चमध्ये मिळाला असता तर काय हरकत होती? तर काही हरकत नव्हती मंडळी. पण तुम्हाला मी जेवढं सांगते तेवढंच तुम्ही लक्षात घ्या. उगाच स्वतःचं डोकं लावू नका. मार्चमध्ये मिळणार होता, मला मार्चमध्येच हवा होता, पण मला मार्चमध्ये मिळणार होता म्हणून मी तो कॅन्सल केला. वा 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 वा. जसं की तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही मला म्हणतच असता की तू हे सगळं प्लॅनिंग करते का. बरेच लोक मला असं कॉमेंट करतात. तर त्यांना मी हेच सांगेन की प्लॅनिंग म्हणजे हे प्लॅनिंग असतं, पण ते प्लॅनिंग मी करत नाही, तर मण्यार करतो. माझं एवढं डोकं कुठे चालतं. तर तो म्हणाला की तू असं कर, तू फक्त व्हिडिओ कर, मग ते कसे अलाईन करायचे आणि कसं काय बोलायचं आणि काय करायचं ते माझ्यावर सोड. म्हणून तो माझे कटआउट लावतो. तुम्ही आता बघितलं असेल तर माझ्या प्रत्येक थंबनेलला माझा कटआउट असतो. जे पहिले असं नव्हतं, आता असं आहे, कारण मण्यारने सांगितलं आहे. हे सगळं प्लॅनिंग मण्यार करतो. त्यामुळे मला माहिती नाही की हे आठवडाभर आधीचं आहे की 10 दिवसा आधीचं आहे की 15 दिवसा आधीचं आहे की 1 महिना आधीचं आहे की 2 महिना आधीचं आहे. हे कधीचं पण असू शकतं. तुम्ही बघायचं काम करा. तुम्हाला काय करायचं आहे. व्लॉग आहे, व्लॉगसारखं बघा आणि सोडून द्या. फालतूचे प्रश्न विचारू नका. वा 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 वा. बाकी तुम्हाला गॉसिप गर्ल सांगेल. थकायला झालं मला, आणि मला बोलून बोलून दम लागतो. या आवाजामध्ये मी जास्त बोलू शकत नाही, त्याच्यामुळे बाकीचं मी गॉसिप गर्लला हँडओव्हर करते. हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर बोंबाडचा खोटेपणा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कमी होण्याच्या ऐवजी अजून 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 वाढतो आहे. मला कळत नाही आहे की काय विचार आणि कुठल्या विचाराने हे लोक अजून खोटेपणा करत आहेत. कारण जनरली माणसाचा एक खोटेपणा करण्याची एक लिमिट असते, आणि त्या लिमिटनंतर असं वाटतं की बस झालं, नको आता थोडं तरी, म्हणजे जर थोडं पण काहीतरी वाटतं ना मनाला, आणि जो खरंच कर्माला घाबरतो ना, तर तो थोडं कुठेतरी थांबतो. पण हिचं तसं न होता ही अजून 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 खोटं बोलत चाललेली आहे. आणि ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आत्ता ही 2 दिवसापासून लोकांना सांगते की मी घर विकतच नाही आहे, मी हे घर विकलंच नाही आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ही लिटरली म्हणजे सांगते की आम्ही हे दान करणार आहोत, आम्ही हे डोनेट करणार आहोत. म्हणजे हे स्वतःला काय समजतात. जसं मी लास्ट पॉडकास्टमध्ये म्हणालेली की कुबेर खरंच म्हणजे ना, ह्यांच्यासाठी खरे म्हणजे असं मनातनं किंवा ते आपोआप बाहेर येतं. असं आता कुबेराच्या ऐवजी मी कोबरा म्हणत होती, कारण खरंच कोबऱ्यालाही लाजवतील आणि कुबेरालाही लाजवतील असे हे आहेत. म्हणजे इतके लेवलचे विषारी आहेत, इतके लेवलचे टॉक्सिक आहेत, आणि इतक्या लेवलच्या थापा आहेत यांच्या. मग जर हे घर तू विकणार नाही आहेस, तर मग त्या वेबसाईटवर जे काही आहे, जे आता अपडेट पण केलं आहे, कारण तेवढ्या प्राईसला कोण घ्यायला बघत नाही आहे, तर ते आता परत म्हणजे अजून ते गेलेलं नाही आहे, तर विकलं गेलेलं नाही आहे. तर मग ते काय आहे. बरेच जण मला विचारत होते की कुठली वेबसाईट आहे, कुठली साईट त्याच्यावर आहे. तर IMMO टॉप असं काहीतरी वेबसाईटचं नाव आहे, IMMO टॉप. तर त्या वेबसाईटवरती तुम्हाला दिसेल हिचं घर विकायला काढलेलं आहे. आणि ही बाई सगळ्यांना, आणि अंडे तर बापरे नेक्स्ट लेवलचे सांगतात की तू एअरबीएनबीला दे, त्याच्यातनं तुला पैसे मिळतील वगैरे. अरे कोण येणार आहे तिथे, आणि कोण तिथे कशाला येणार आहे. इतकं अडगळीत राहायला कोण एअरबीएनबीवर ते घेणार आहे. ते घर विकलं पण जात नाही आहे. हिच्यासारखंच कोणतरी घेईल, ते सुद्धा एकदम म्हणजे कमी दरात. ते 40-45 वर्षापूर्वीचं घर, ते जरी त्याला रिनोव्हेट आणि हे ते केलं असलं म्हणून कोणी आत्ताची काही फ्रेश किंमत देणार नाही आहे त्याला.
ह्याची किंमत जरा ह्यांनी दुसरा आता जे नवीन घेतलंय त्याच्या अकॉर्डिंगली मॅच करायला म्हणून टाकली आणि म्हणूनच ते घर विकलं जात नाही. आणि थापाडी बाई म्हणते की नाही मी विकलं नाही आहे, हे खरं असलं तरीही तिने ते घर विकायला काढलं आहे. आणि इतकं काही कोण बाबा इतकं श्रीमंत नसतं, आणि असलं तरी असा कुठलं प्रोफाईल आहे, असा कुठला जॉब आहे हा म्हणणार, म्हणजे एक सॅप कन्सल्टंट असं कमवून किती कमवतोय. मग तेच खरं आहे का जे कोणीतरी कॉमेंट केलेलं की ह्याचा काहीतरी असा दुसरा पण बिझनेस आहे, म्हणजे हा पण ह्याला कोण घेणार आहे, ते पण आहेच. ह्या का आता कोण घेणार ना, आता बोललं तर बोलेगा की बोलताय, पण ह्याला कोण घेणार आहे, ह्याला फुकट पण कोण घेणार नाही. हिने तर पैशासाठी घेतला आणि ह्याने हिला कशासाठी घेतली ते तर सगळ्यांनाच माहिती आहे, ते जग जाहीर आहे आणि वेळोवेळी ह्या लोकांनी ते दाखवून दिलेलं आहे. बट अदरवाईज ह्याचा असा काय इन्कम सोर्स आहे. मुळातच मी काही लोकांकडनं कन्फर्म केलं जे ह्याच्यापेक्षाही चांगल्या प्रोफाईल म्हणजे चांगल्या जॉब प्रोफाईलवर आहेत आणि त्याचबरोबर हजबंड वाईफ दोघेही जॉब करतायत, दोघांचाही एक चांगला अर्निंग सोर्स आहे. पण त्यांचंही म्हणणं असं आहे की इतक्या लवकर कोणी स्विच करत नाही. लोक एक घर जर विकत घेतलं तर त्या घरामध्ये वर्षानुवर्ष राहतात. असं 5-6 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये असं परत दुसरं घर घेणं किंवा मूव्ह करणं हे कल्चर नाही आहे तिथलं. आणि वेगळ्या कंट्रीमध्ये वगैरे तुमची बदली झाली तर ठीक आहे, बट अदरवाईज सेम कंट्रीमध्ये असं 5-10 मिनिटाच्या अंतरावर कोणीही रिलोकेट करत नाही. तर हाच एक सगळ्यात मोठा ब्लंडर आहे. आणि अगेन हेच प्रूव्ह झालं आहे, हे फक्त आणि फक्त दाखवायला आहे. आता ह्याच्यामध्ये यांचं किती नुकसान झालं आहे आणि किती तोंडघशी पडले आहेत आणि कसं काय भिकेला लागले आहेत हे फक्त ह्यांनाच माहिती आहे. कारण आपल्याला नाही माहिती बॅक स्टोरी की काय आहे आणि किती कर्जबाजारी आहेत हे लोक, किती क्रेडिट कार्ड आणि सगळ्या गोष्टी. म्हणजे काही लोक तर मला, आता मी ज्यांचं एक्झाम्पल दिलं असे काही लोक ते मला हेही म्हणाले की आम्ही असं क्रेडिट कार्ड आणि हे जास्त यूज नाही करत, त्याच्यामुळे क्रेडिट कार्डचं वगैरे म्हणजे इथे तेवढं ते पण कल्चर नाही आहे. तर काय माहिती जर ह्याने हे सगळं केलं असेल तर त्याने कुठल्या लेवलला ब्लंडर करून ठेवलं आहे ते त्यांना माहिती. ह्या अडाणटट्टू ह्या बाईच्या या मिडनाईट कम्फर्टच्या चक्करमध्ये या माणसाने काय केलं आहे आणि किती तो ॲक्च्युली गाडला गेला आहे हे वेळच सांगेल. पण मला फक्त हेच सांगायचं आहे, त्या टेक्निकॅलिटीजमध्ये न पडता की इतकं खोटं म्हणजे लोकांना दिसतंय तुमचं वेबसाईटवर, म्हणजे आयदर मग तुमच्या नकळत कोणीतरी तुमचं घर विकायला काढलंय, असं पण होतं का तिथे? कारण इतकं तर होऊच नाही शकत. अक्षरशः ब्रोकर वगैरे सगळी इन्फॉर्मेशन तिथे आहे, ह्या लेवलला जाऊन तर होऊच नाही शकत. त्याच्यामुळे ते घर तुम्ही विकायला काढलेलंच आहे. आणि आता तू लोकांना फसवतेस, लोकांना खोटं बोलतेस, लोकांना मिसगाईड करते. आणि अंडे तर बाप रे, म्हणजे काय झालं म्हणजे अंड्यांना विश्वास बसणार आहे. आणि कुठच्या बेसिसवर मुळात अंडे यांच्यावरती विश्वास ठेवतात आणि यांना ठेवतात यांना आयडियाज देत आहेत. अरे तुम्हाला ह्या आधी पण सांगितलं की तुम्ही जे फालतूचं म्हणजे ते सोफ्याचं वगैरे पण सांगत होते ना की हा घे की तो घे की ते सगळं बुक करून आल्यावर तुम्हाला विचारतायत कधीचे जुने पुराणे. जसं ती म्हणते मला माहिती नाही, तसंच तिला माहिती नाही आहे की ते कुठले व्हिडिओज तुम्हाला पण माहिती नाही, तुम्ही किती जमान्या आधीचे व्हिडिओ बघताय आणि तुम्ही काय सगळं घेऊन पार झाली, ती पोचली असेल तिथे. हल्ली तुम्ही बघाल तर आता काय परवाच्या पॉडकास्ट नंतर ती ज्या हातात तो गंडा दोरा आहे ना, तो हात फुल स्लीव्स ठेवायला लागले, तो हात बिलकुल त्याचा हाताचं स्लीव वर नाही करत. त्या दुसऱ्या हाताची ज्या हातामध्ये तिने ते ब्रेसलेट घातले ते हाताची स्लीव वर खेचते, पण तो हात अजिबात चुकून पण ती स्लीव वर ओढत नाही आहे, तुम्ही जर नोटीस केलं तर. ह्या लेवलची धूर्त आणि इतक्या लेवलची मूर्ख पण आहे तुमची ताई. इतकी खोटारडी आहे. तिला कळलं की आपण कुठल्या गोष्टीवरती आपली नजर आहे तर लगेचच ती गोष्ट ती प्रूव्ह करायला जाते किंवा ती गोष्ट ती हाईड करायला जाते. ह्यावरनंच कळतं की आपला तर्क एकदम करेक्ट होता आणि तो जो दोरा आहे तो वास्तुशांतीचाच दोरा आहे. वास्तुशांती झालेली आहे. अंड्यांनो जाऊ देता, तुमच्या डोक्यात सडकी अंडी फेकून मारले पाहिजे, तुम्हाला सडक्या अंड्याच्या टबमध्ये बुचकळून काढलं पाहिजे तुम्हाला, येड्या राऊंडचे. किचन, आता कालचा व्हिडिओ होता, त्या व्हिडिओमध्ये किचन आवरायला काढलं आहे या बाईने. किचन जनरली सॉर्टेड लोकांना किचन ही अशी जागा आहे जी आपण सगळ्यात एंडला आवरायला घेतो. म्हणजे जर तुम्ही एकसाथच शिफ्टिंग करणार असाल तर मग सगळं सामान एकसाथच जातं, पण जर तुम्ही थोडं करून जर मूव्ह करत असाल तर किचन इज द लास्ट प्लेस जे आपण रिकामी करतो, कारण का ते सगळ्यात फंक्शनल असतं. शेवटपर्यंत आपल्याला त्या किचनची गरज पडते.
पण बहुतेक ह्याच्यामध्ये वेगळं असावं. ह्यांना एक बेड असल्याशिवाय मतलब, खायला नाही मिळालं तरी चालेल, जेवायला मिळालं पाहिजे. समजणेवाले समज गए ना, समजे वो पोगो देखो. तर त्याच्यामुळे जेवणासाठी काही वाटेल ते, तर जेवणाला काय पाहिजे तर बेड पाहिजे. तर तेच जेवाजेवीसाठी बेड असला काय, नाही तर काय जमिनीवर पण चालेल, कुठेही चालतं. आपलं हाडं आपटली तरी काय आपलं चालेल. जास्तीत जास्त काय होईल त्याच्यावर कॉन्टेंट छापायला मिळेल की माझं अंग दुखतंय, मला जरा दुखतंय, गाणं जरा बरं नाही वाटत आहे आणि खूप धावपळ झाली. तुम्हाला तर माहितीच आहे हे इतकं सोपं नाही आहे. बरोबर, हे इतकं सोपं नाहीच आहे आणि नॉर्मल पण नाही आहे. कारण आमच्यासारखी माणसं बाबा किचन फंक्शनल ठेवतात एंडपर्यंत, जितकं पॉसिबल होईल तोपर्यंत. आणि खरंच तो मूर्खपणा होता. कालचा व्हिडिओ बरणीला समर्पित होता असं वाटत होतं. काय ते बरणीवरनं इतकं कोण बोलू शकतं, म्हणजे अजीबच आहे हे बोलायचं पण असं. म्हणजे खरंच आता मला ना शोध लावायला लागेल की बाई नेमका झुरका कुठला मारते, कुठला झुरका घेऊन बोलते. एकदा बोलायला लागली की सलग आपलं एक बरणीचं आत्मकथन करू शकते. पूर्ण वेळ ते बरणी बरणी बरणी, उलट सुलट उलट सुलट. मला रडायला येते. मी आता नवीनच बरणी घेतली होती. मी कधी दाखवत नाही खरं तर, पण मला आज इमोशनल व्हायला होतं. तुम्हाला तर माहितीच आहे की मी किती इमोशनल आहे. आम्हाला तर चांगलंच माहिती आहे. बाप रे, इमोशनची मा बयान करून टाकलेस तू. इमोशन की मा किया कायचा साष्टांग नमस्कार. म्हणजे लिटरली कसलं इमोशन आणि कसलं काय त्या बरणीचं इमोशन हिला. आणि हिला घरातल्याने पूर्ण काढली, हिला लाथ मारली तर कुठे हिचं टिप्पूच नाही. अशी तोंड वर करून बेशरमसारखी फिरत असते. जर कोणती व्यक्ती इमोशनल असते, तिला जर वाईट वाटतं तर तिला थोडं तरी काहीतरी वाटली असती ना, लाज तरी वाटली असती. ज्या निर्लज्जपणे तू वावरतेस त्याच्यावरून तुझा आणि इमोशन्सचा काहीच संबंध नाही. आणि बरण्यांचं काय घेऊन बसली आहे. बरणी म्हणे मी घेतली होती आणि काय ते प्लॅस्टिकमध्ये टाकते. काय कळलंच नाही मला, काय सेन्स होता त्या गोष्टीला की मी आता हे रिकामी करते. खरं तर मी बरणी पण घेऊन जाऊ शकली असते, पण अगेन मग ही बरणी घेऊन जा, मग नंतर मग त्या जागी नवीन बरणी आणणार आणि मग या बरणीचं मी काय करू, मग परत ही रिकामी करा, मग ही रिसायकलिंगला द्या. तर मग ते तुम्हाला तर माहितीच आहे. तर त्यामुळे मग मी आता विचार केला की हे मला सोपं पडतं आहे, तर मी ह्याच्यामध्ये काढते आणि हे मला लागेल तसं मी आता बॉक्समधनं यूज करणार. तुम्ही म्हणाल की बोंबल, आता तू जेवण बनवणार तर कसं बनवणार, आता तू हे सगळं रिकामी केल्यानंतर. तर मी या बॉक्समधनं काढणार. म्हणजे बरणी रिसायकल करायला लागेल म्हणून ती बरणी घेऊन जात नाही. मग आता या घरात ते काय ते ठेवलंय ते साईडला, ते पण तर रिसायकलिंगला किंवा काही ना काहीतरी करायला किंवा विकायला फेसबुक मार्केटवर, त्याचा पण तर सोक्षमोक्ष लावायला लागेल, त्याचं पण काहीतरी विल्हेवाट लावायला लागेलच ना. मग इथे काय तिथे काय काय फरक पडत होता. आणि राहिला प्रश्न तुझं काय ते ह्याच्यातनं काढण्याचा, तर मग ते कशाला ते प्लॅस्टिकमध्ये ठेवते. म्हणजे प्लॅस्टिकच्या बरणीतनं प्लॅस्टिकच्या पिशवीत त्या झिपलॉक बॅगमध्ये काढलंस आणि मग ते त्याच्यातनं काढून तू वापरणार. त्यापेक्षा तो किचन फंक्शनलच ठेवायचा होता ना. सगळ्यात शेवटी हे करायचं होतं जेव्हा तुमचं एकदम फायनल होणार. काय म्हणजे काय त्या बोलण्याला काही अर्थच नव्हता. नुसतं आपलं उलट सुलट सुलट पुलट काहीतरी गोल 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 फिरवून तेच बोलत होती आणि नॉनसेन्स बोलत होती. आज पण तेच, आज काहीतरी परत आता म्हणजे मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत नाही आहे, नाही तर तुम्ही म्हणणार की इतकं करावं लागतं आणि इतकं. अरे जा बे, जा ना, चल ना, निकल लढेन. किती ते पकवायचं, किती ते ना, म्हणजे काय आपलं इतकी भिकेला लागली आहे ना. रोज आपलं काही फेकायचं, काही आपलं सुरू करायचं, काही बडबडत बसायचं, काही दाखवत बसायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काय तुम्हाला माहितीच आहे बोलून जे आम्हाला माहिती आहे तेच परत दाखवत बसायचं. आणि तू डिटेलमध्ये नको आणि काय पण नको दाखवू, तू दाखवूच नको. डायरेक्ट तिकडे नवीन घरात गेली ना की दाखव की बाबा मी इथे आली आणि मी इथे राहते आणि झालं माझं, मी केलं सगळं शिफ्टिंग आणि बस ब्रेक घे. खरंच बाबा काय ते कोणाला तुझा त्या व्हिडिओजचा फायदा होत नाही, तुझ्या इन्फॉर्मेशनचा काय फायदा होत नाही आहे. आणि वरून तुझं ते खोटं बघून आहे ना, तुझं डोकं फोडायची इच्छा होते ती वेगळीच. कसली धीट बाई आहे, कसली खोटी बाई आहे, कसली ना. म्हणजे सगळे जगातले जे काही असे एकदम भुरटे भामटे चोरटे ठग आणि जे काही जे शब्द असतील ना, एकदम जे सगळ्यात वर्स्ट असे घाणेरड्यातले घाणेरडे जे काही असेल ना, ते सगळं हिला लागू होतं आणि त्या मण्यारला लागू होतं. आणि परत तेच काहीतरी बकवास. माझ्या मुली आली परत तू अवकातीवर, मनाला समाधान देत असते. माझ्या मुली आणि माझ्या लक्ष्मी आणि मग त्यांच्यामुळे भरभराट झाली आणि हे ते मजनू व्हायची कॅसेट चालू झाली तुझी. गब्बस ना.
जे आता बोलायला लावू नकोस. आता तेच आहे ना, म्हणतात ना की दैव देतं पण कर्म नेतं, तसं तुझं होणार आहे हे लक्षात ठेव. तुझ्या मुलींनी जरी तुला त्यांच्या नशिबाने तुला मिळालं असेल ना, तरी तुझी लायकी नाही तुझी आणि त्या मण्याची की ते काय टिकवून ठेवावं किंवा ती भरभराट व्हावी. तुमच्या कर्माने ते सगळं जाणार आहे, सगळं जाणार आहे. थांबा थांबा सांगते, थांबतच नाही आहे. अजून 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 खोटं, अजून अजून खोटं. हा का ना घडा भरतोय तुमचा, समजते का तुम्हाला? आणि तो घडा ना एकदा असा ओव्हरफ्लो होणार आहे. सगळं आहे नाही त्या हातातलं जे आता सांगतेस ना, नाही हे पण नाही विकलं ते पण नाही विकलं, तोंड घेऊन आहे ना कोण कुठे दाखवायची जागा नाही राहणार. आणि कोण आहे ना विकायला काढलं तरी घेणार पण नाही, फुकट पण नाही घेणार, त्या मण्यारला पण आणि तुला पण. लिटरली तीच वेळ येणार आहे. ज्या पद्धतीने तू अजून 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 तोंड घेऊन येतेस ना, आणि ज्या पद्धतीने ज्या लेवलचं खोटं बोलतेस ना, तर तेच होणार आहे तुमच्या बाबतीत. डोनेट करते एमिली, डोनेट म्हणे आपण काय करूया, आपण हे देऊन टाकूया, काय ठेवूया का. मग मण्यार म्हणतो नाही आपण हे डोनेट करून टाकूया. डोनेट, बापरे कसले आहेत यार. म्हणजे खरंच ना हसू की काय कळतच नाही यांच्यावर, काय म्हणावं या लोकांना. कशी हिंमत होते यांची बोलायची ह्यांचं. आणि ना कोणी घेणारं पण आहे ना, जे कोणी घेईल त्याने तर म्हणजे अक्षरशः आपण नेगेटिव्हिटी घेतोय आपण, काहीतरी आपल्यावरती ते असतं ना असं काय म्हणतात त्याला, असं लोक घर वगैरे चेक करून घेतात, तर ते असं ना असं त्याला लागलेलं जे काही ह्यांचं जे खोटेपणा आणि ह्यांचं जे पाप आहे ना, ते पाप त्यांच्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर होईल असं मला वाटतं. बापरे, आता तिथली लोक ह्या गोष्टी मानत नाहीत ते गोष्ट वेगळी आहे, बट खरंच म्हणजे हॉरिबल आहे. आणि डोनेशन पैसे दिलेत आणि घेतलं तरी बाबा ते तरी आपण म्हणतो ना की आपण विकत घेतल्यावरती म्हणजे ते होतं, आपण त्याची किंमत दिली आहे तर ते खतम होऊन जातं. पण डोनेशनमध्ये तर बापरे. आणिच मला असं टेन्शनच आलं, ज्याला कोणाला हे डोनेट होईल, जे कोणी हे डोनेशनमध्ये घेईल त्यांच्या चांगल्या वाईटात, चांगलं तर काहीच नाही आहे पण त्या वाईट एनर्जी सकट ते त्यांच्याकडे दिलं जाईल. बापरे बाप, कल्पना पण करवत नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की मण्यार डोनेट करायची गोष्ट करत असेल, कारण विकलं तर मग ती एनर्जी परत ह्याच्याकडेच राहील ना, पैशाच्या रूपात परत त्यालाच येईल. पण डोनेट केलं तर त्या एनर्जी सकट ते जाईल आणि ह्याचं पाप दुसऱ्याच्या माथ्यावर जाईल. हे असले चालू आहेत. हे काही कुठल्याही लेवलचा विचार आणि कुठलंही कृत्य करू शकतात. खूप हॉरिबल आहेत हे लोक. आधी बोलली की आता मला जेवायची इच्छा नाही, आम्ही दुपारी जेवलो होतो तर आता तेच जड झालं आहेत, आता आम्ही रात्री जेवणार नाही, आता आम्ही फक्त चहाच घेणार आहोत. आणि तेव्हा मी विचार केला की ही असं म्हणजे इच्छा नाही आहे, कोण ठरवतं? ही स्वतःच ठरवते. त्या मुलींना भुकं मारते, त्या मुली तर गायबच असतात. हे दोघांचंच आपलं काही ना काहीतरी चाललेलं असतं. आणि ही म्हणजे हिचं पोट भरलं की झालं. पण दुसऱ्याला काय हवं आहे नको आहे काय नाही, हिने ठरवलं की नाही आता आपण चहा घ्यायचा, मुलींना पॉपकॉर्न करून घालायचे, झालं खतम, त्यांचं पोट भरलं आणि आपल्याला काय टेन्शन नाही. मग थोड्या वेळाने नंतर बोलते की बाहेरून जेवण मागवलेलं, मग दुपारचं आता ते उरलं आहे, ते आता आम्ही तेच जेवणार आहे. अरे म्हणजे आता तुला तर भूक नव्हती ना, मग आता अचानक कसं? अच्छा, ते बाहेरून मागवलं होतं म्हणून मग ते काय असं जिभेला आहे ना चोचले. म्हणजे आता ते कसं मग मुलींना कसं देऊन टाकू मी एवढं बाहेरून मागवलेलं सगळं, त्याच खाणार, मला भूक नसली तरी मी खाणार. कसली आहे ना तू, कसली आहेस ना. म्हणजे तू कोणाचीच नाही ग, तू स्वतःची नाही आहे, तू स्वतःसाठी पण नाही कुठल्या गोष्टीला खरी लॉयल राहू शकत. तू दुसऱ्यांबरोबर तुझ्याकडनं एक्सपेक्टच नाही करू शकत. शब्दाला फिरतेस तू, शब्दाला तुझं त्या पाल्याप्रमाणे जसा झुरका जसा नशात चढतो ना तसं तुझं शब्द फिरतात. तू काय, तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा? कसं ते काय अंडे बघतात, काय समजतं? एकदा एक बोलते तर दुसरं काहीतरी बोलते. मग ते रविवार शनिवारचं पण इतकं तिने घुमून फिरून म्हणजे ती स्वतःला आठवण करून देत असते. तुम्हाला आठवतं मंडळी, झमुऱ्याचं पण असंच असायचं की तो ना व्लॉगमध्ये बोलायचा, व्हिडिओमध्ये बोलायचा की कोणी काय ऑर्डर केलं किंवा ह्याने ह्याने ही डिश घेतली, ह्याने हे एक्स्ट्रा घेतलं, ह्याने ही चटणी एक्स्ट्रा घेतली 2 वाट्या. सो दॅट जेव्हा त्याला कधी काही कॅल्क्युलेट किंवा काही करायचं असेल तर तेव्हा तो ट्रॅक ठेवू शकतो. तेव्हा तो आपल्या व्हिडिओतनं त्याला कळायचं की आपण हे बोललो आहे, म्हणजे हे एक व्हिज्युअल त्याच्याकडे एव्हिडन्स राहायचा. तसंच ही ना मला वाटतं ही कंटिन्यूस स्वतःला ते रिमाइंड करत असते व्लॉग थ्रू, तेच बोलून, तेच रटवून. आणि
पुढच्या वेळेला तिला उपयोगाला यावं की काय बोललं आहे, त्याप्रमाणे मग नेक्स्ट व्हिडिओ अरेंज करता येईल. म्हणून ती ते बोलत असते, आज सॅटर्डे आहे, उद्या संडे आहे, उद्या संडे आहे, मग आज सॅटर्डे आहे, मग हा या महिन्यातला शेवटचा सॅटर्डे आहे, मग उद्याचा शेवटचा संडे आहे, संडेला ते कामाला येत नाहीत. मला ना तिच्या प्रत्येक बोलण्यामध्ये असं वाटतं की ती काहीतरी हिंट करते किंवा मण्यारला म्हणा किंवा काहीतरी त्या व्हिडिओची अलाइनमेंट आणि काहीतरी असं किंवा असं एक असं काहीतरी स्टेटमेंट करायचं की जे कुठेही फिक्स होतं, त्याच्यात ना काही असं पकडलं गेलं नाही पाहिजे. एक स्टँडर्ड जनरलाइज स्टेटमेंट बोलायचं, जास्त असं स्पेसिफिक नाही बोलायचं. आणि स्पेसिफिक बोललं तरी ते इतक्या वेळेला रटवायचं की ते समोरचा कन्फ्यूज झाला पाहिजे. सो खूप भयानक लेवलवर यांचं सगळं प्लॅनिंग, प्लॉटिंग आणि खोटेपणा यांचा चालला आहे. मी पण माझ्या परीने प्रयत्न करते जितकं उघड करता येईल, जितकं यांना चढगणा करता येईल तितकं करण्याचा. पण काही लोक असतात ज्यांना कळतच नाही आहे आणि समहाव आय डोंट नो, लोकांना ह्यांचा खोटेपणा बघायला म्हणण्यापेक्षा हे कसे पकडले जाणार आहेत त्यामध्ये जास्त इंटरेस्ट येऊ लागला आहे. आणि ते कुठे कुठे म्हणजे सगळे ते जासूसी करायला, कारण खूप इंटरेस्टिंग आहे खरं तर आय एम शुअर जे कोणी यांचे व्हिडिओ बघतायत ते पण असं जासूसीसाठी की कुठे पकडली जाईल, आपण कुठला पॉईंट जीजीला देऊ शकतो, यासाठी तुम्ही पण बघत असाल. पण अगेन मी हेच सांगेन की नका देऊ ह्यांना व्ह्यू, थोडं कंट्रोल करा. कारण ह्याच्यातनं ती कमी होण्याच्या ऐवजी आपला एम आहे तिला तोंडावर पाडायचं, ना की तिला बढावा द्यायचा आहे. सो आय अंडरस्टँड की आपण ते म्हणजे तिचं खोटं पकडायला जातो, पण त्यातून तिला मदतच होते आणि त्यामुळे ती अजून ते करत जाणार, अजून ती गोष्ट जास्त करत जाणार. सो आता ही अंड्यांना सांगते की आम्ही हे घर विकलेलं नाही आणि या घराच्या बाबतीत जे काही आहे, जो काही निर्णय आहे तो आम्ही तुम्हाला लवकरच सांगू. तर बघूया काय नवीन खोटं घेऊन येते आणि काय यांचं प्लॅनिंग आहे. खरंच म्हणजे चीड पण येते, ॲट द सेम टाईम असं वाटतं की बघू तरी की माणूस किती लेवलला जाऊन खोटं बोलू शकतो, किती म्हणजे काय प्रकारची माणसं असतात, अशीही माणसं असतात ह्या जगामध्ये, हेही कळेल आपल्याला. आणि अशा व्यक्तींना कसं हँडल केलं पाहिजे हे पण आपल्यालाच एक काहीतरी शिकवण मिळेल असं एकंदरीत वाटतं. कारण आम्ही हे इथेच ठेवणार होतो, पण मग इथे ते खराब होईल म्हणून आम्ही म्हटलं हे देऊन टाकूया. हे असलं म्हणजे काहीतरी खूप भयंकर लेवलवर हिचं ठरलेलं आहे. सगळ्या गोष्टी या लोकांनी दोन भुरट्या नवरा बायकोनी डिसाईड केलेल्या आहेत. तर बघूया आता अजून किती आणि काय खोटं बोलत आहेत, किती लेवलला जात आहेत. सो स्टे ट्यून्ड फॉर इट. आपल्याला थकायला होईल पण यांना नाही थकायला होत ना, सॅड. एनिवेज दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. भेटू आपण लवकरच उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मस्त राहा.